तर हे बघा मित्रांनो, आज आपला आहे 21वा दिवस 75 फोर्ट्सचा. तर आणि आज आपण आलो आहे मृगगडवर. मृगगडवर जाण्यासाठी हा जंगली मार्ग आहे. तर चालल्याच्या नंतर आपल्याला समजलं की आपण बरोबर चाललो आहे. हे बघा मृगगड. ह्या पण किल्ल्याची चढाई जरा अवघड आहे. 90 डिग्री सरळ आहे हा किल्ला, पण चारी साईडनं आणि पूर्ण जंगल आहे. गडाकडे जाण्याचा मार्ग आहे. बरोबर तर चाललोय. खतरनाक आवाज येतो ते बरं का इथे. मग बिबट्याची नाही, रानडुकराची भीती वाटते. रानडुकरासारखा आवाज येतोय. इथे एक बोर्ड लावलाय इकडे जायचं म्हणून. इकडून पण जायला रस्ता आहे, बट इकडून जायचं. हे बेचकीतून जायचे. काय माहिती काय होतं. आलेलो आहे, एकदम थोडाच बाकी आहे. हे बघा व्ह्यू. आता आपल्याला ह्याच्यामधून जायचं आहे. चला, पाण्याने झालंय बरं का. इथून जायचं. वरतून तर नाही ते आवाज. चला यार, जे होईल ते होईल. मी वरती जाणार आहे. इथून तर पार झालो, बट अजून बाकी बॅग बांधलं त्याच्यामुळं इथे बाबा. डाकच्या किल्ल्यापेक्षा अवघड पेच की. आपण बसत पण नाही, आपल्याकडे बॅग आहे त्याच्यातल्या त्याच्यात. आत्ता आपण कुठे तेच नाही लिहिलं इथं. ठीक आहे, चला. हो मित्रांनो, इथून वर जायचं आता आपल्याला. आवाज तर येतं ते अजून सुद्धा. कॅमेऱ्यामध्ये येतात का नाही काय माहिती आवाज. एक 2 मिनिटाचा ब्रेक घेतला आपण. एकदम भीतीदायक वातावरण झाले मला तर वाटते माझ्या भोवती. हे बघा, इथून असं आपण आलो वर आणि एकदम 90 डिग्री आहे यार. हे बघा, हा किल्ला आपल्याला चढायचा आहे आज. आणि अवस्था अशी झाली की लोहगडला पण खूप चालायला, विसापूरला पण खूप, आणि तिसरासुद्धा हा अवघड किल्ला. आणि आपल्या गुडघ्याचं पेन करतातच. रानडुकराचा तर आवाज येतोय एवढं तर फिक्स आहे, कारण हा माकडाचा आवाज नाही, रानडुकराचाच आवाज आहे. पण आता रानडुक्कर वर आहे की खाली आहे, कारण जेव्हा मी खाली होतो तेव्हा पण आवाज येत होता, पण एकदम जास्त आवाज नव्हता येत. आता मी मध्ये आलो आहे, एकदम किल्ला आता थोडाच राहिला आहे, तर मला आता जास्त आवाज यायला लागला. एक तर मग ह्या साईडला तरी असू शकतो रानडुक्कर, कारण आपण आलो इकडनं. ह्या साईडला आहे म्हणून आवाज जास्त येतोय, नाही तर भाई वरती तरी डिसिजन झालंय वर जायचं. आपली वाट आहे वर, नसू दे. खाली भेटला तर पळता तरी येईल, वर भेटला तर कुठे पळता पण नाही. वर आलो आपण किल्ला एक्सप्लोर करू. पटपट निघू रे बाबा. परत जंगलातून आपल्याला अर्धा 1 तास चालायचं. तर असं आलो आणि राईट साईडला हे बघा, हे मंदिर आहे आणि देवीचं मंदिर आहे.
म्हशी सुमर्दिनी मंदिर आहे हे. खाली बघा, इथे बघा, इथे म्हशीचं आहे आणि त्याच्यावर देवी बसली, देवी विराजमान आहे आणि छोटीशी पिंड आहे इथे. पण दर्शन घेऊया आणि निघूया. वाड्याचे औषध आणि पुढे टाके वगैरे असतील ते बघूया आणि लवकरात लवकर अंतर व्हायच्या आधी निघूया. मंदिराच्या जस्ट बाजूला इथे सुद्धा एक मंदिर आहे आणि तिथे पाटा ठेवला आहे. तर आपण इथून असं वर जाऊया. मला आता आवाज नाही येते पण तरी भीती वाटते. पडलेला चौथरा आहे, पूर्ण पडलेल्या अवस्थेमध्ये जे काय पण आहे. टाक आहे मित्रांनो पाण्याचं. इथून खाली जाण्यासाठी मार्ग असावा बट तो बुजला वाटतं. नाही तर मग स्नानगृह असावं. पाणी नाही बट ह्याच्यामध्ये. हे बघा, इथून खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे स्नानगृह असावं आणि ते जातं वगैरे ठेवलं आहे. हे बघा, मंदिराचे पडलेले अवशेष आहेत वाटतं. आणि इथे एक छोटंसं पाण्याचं टाक आहे. पाण्यात पडला बेडूक. आपली घाबरली बाबा आपण फुल. आणि इथे पडलेल्या वाड्याचा अवशेष. इथून जाऊया मधूनच रस्ता करत. हा रस्ता चांगला मारलेला आहे. या रस्त्याने पुढचं कव्हर करूया. तर इथे हे पडलेल्या अवस्थेमध्ये वाड्याचे अवशेष जसं तिथे लिहिलं होतं त्या अंदाजाने तुम्हाला सांगतो. पुढे जायला रस्ता आहे इथून वरती. हे बघा, भीती तर वाटते पण मला आतून असं वाटतंय की आपण आलो आहे एवढं घाबरत तर मग कोणती गोष्ट राहायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपण पूर्ण किल्ला बघूनच जाऊया. तर आपण वरती आलो आहे. तर इथे एक चौथरा आहे पडलेल्या अवस्थेमध्ये. तर ही सदर असावी नाही तर मग वाडा असावा. खूप मोठा आहे हा चौथरा. वाडाच असावा. हे बघा, पडलेल्या अवस्थेमध्ये पूर्ण. आणि वाड्याच्या आतमध्ये जे पावलांचे ठसे आहेत हे खूप घाबरवत आहेत आपल्याला. विचित्र पायाचे ठसे आहेत. इथून वरती पाऊल वाटे जायला जाऊया आपण. सगळं कवर करूया बट भीती वाटते मनामध्ये. कारण संकेत काय बरोबर झाले नाहीत माझ्यासोबत. आल्यापासून काही ना काहीतरी होतच आहे. त्याच्यामुळे भीती वाटते. चौथरा आहे इथे एक पडलेला अवस्थेत चौथरा आहे बट तो पूर्ण गवताने झाकला गेला. तोपर्यंत ही पाऊलवाट आहे तोपर्यंत जाऊ पुढे. बघूया काय भेटतंय का. पुढं चालत आल्याच्या नंतर आहे बघा, इथं पाण्याचं टाक आहे आणि पाण्याच्या टाकीमधली जी माती ती उकरलेली. हे पण काय चांगले संकेत नाहीत कारण रानडुकरं माती उकरतात. एवढं मात्र खरं. इथे एक पाण्याची टाकी पण त्याच्यात खडे पडलेत, दगडं पडलीत. 3 पाण्याच्या टाकीत मित्रांनो. आणि इथे असं काहीतरी असं चौकोन म्हणजे इथं दरवाजा टाईप काहीतरी आहे. हे बघा, इथे सुद्धा असं काहीतरी होल आहेत. म्हणजे लाकडाचं घर म्हणजे वाडा वगैरे काहीतरी असावं इथे. हे बघा काय आहे ते तर काय मी तुम्हाला नीट सांगू नाही शकत बट काहीतरी आहे. तर ह्या ठिकाणी मृगगड समाप्ती होते आणि हा इकडे आपला भगवा. भगवा कशात गुंतलाय. भगव्याला कोण नाही थांबू शकत रे. पडक पडाक 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 ना भारी वाटते. त्या झाडात गुंतू नको परत. खूपच मोठा भगवा आणि काठी छोटी पडते. पडक
तर अशा प्रकारे घाबरत घाबरत काय होईना मृगगड आपण कंप्लीट केले आहेत. अजून काय भेटलं तर बघूया. आता निघूया परतीच्या प्रवासाला. इथून खाली जायचं मित्रांनो. मी ब्लॉग चालूच ठेवणार आहे जास्तपर्यंत. काय पण झालं ते तुम्हाला दाखवेल आणि काय पण मला जर समजा बघण्यासारखं भेटलं तर तेही तुम्हाला दाखवेल. त्यापेक्षा उतरणं अवघड असतं ना, तर तुम्हाला दाखवू नाही शकत होतो, आत्ता दाखवतो. असं उतरायचं आपल्याला इथून खाली. कसं उतरणार आपण? इथे आपलं लक्ष नाही गेलं मगाशी. हे बघा इथे लिहिलंय पादुका. ह्या पादुका आहेत का? काय माहिती. ते इथून आपला खाली जायचा रस्ता आहे. तर ह्या इथे होतो आपण. इथे आपण ह्या दगडी कोरलेला आणि इथून वरती गेलो. इथे मंदिर आणि ह्या पादुका, म्हणजे ह्या पादुका आहेत. आणि मग इथून आपण वरती गेलो ते दगडी बांधकामाचे पाणी टाके ते आपण बघितलं ते. हां, आणि इथून असं खाली गेलं की इथे गुहा आहे. या साईडनं गेलं की. आणि इथून असं वर आलो. बालेकिल्ला, वाड्याचा औषध आपण बघितला. आणि नंतर मग पुढे गेलो. मग पाण्याचे टाके आपण बघितले बघा. इथे 1 2 आणि इथे 1. आणि वरती गेलो. इथे लिहिलं आहे पोस्ट हॉल असं काहीतरी लिहिलं आहे. तर हे ते होतं. आणि मग नंतर परत आपण इथे आलो. आणि आता आपण इथे खाली जे कोरलेले पायऱ्या आहेत यावाले. तर या साईडला अशी गुहा आहे काहीतरी. बघूया जाऊन आपण. एक गुहा आणि इथून हा मार्ग आहे जाण्यासाठी गुहेकडे. हा मार्ग जरा अवघड आहे. एवढाच पायऱ्या आहे आणि खाली डायरेक्ट दरी. हे आपले वस्ती बूट. आता आपण चाललो आहे. म्हणजे सगळं फिरलो आहे, फक्त ही गुफाच राहिली. ती गुफा कंप्लीट करू आणि मग जाऊ घरला जाऊ का नाही काय माहिती, पण जाऊ. तोल या साईडला ठेवायचा कारण ह्या साईडला पूर्ण दरी बघा. इथे रस्से वगैरे पण नाही पकडायला, त्याच्यामुळे जरा सावकाश. पाणी भेटलं तर तोंडात पाय पण धुवू ना. बापरे. अवघड आहे. लहान मुलांना इकडे घेऊनच नका येऊ. हायली सांगतो तुम्हाला. हे बघ ती गुफा. वा, गुफा तर आपली मिसच झाली असती. ही गुफा आहे. हे अरे अरे सगळीकडे बघतो आपण. हे काय काय माहिती. खूप मोठी गुफा आहे. हे बघा, पाणी नाही अजिबात. मोठी गुफा आहे. इथे पण आहे. बस एवढंच आहे. चला जाऊ मग. काय सह्याद्रीची मुख्य रांग आहे बाबा ही सह्याद्रीची मुख्य रांग. या रांगेतच आपल्याला फिरायचं आहे अजून 53 दिवस सुरू. आता इथून खाली उतरायचं आहे. इतकेतून जायचं रे बाबा. आले काय माहिती का, ते इथं असतं बघा कॅमेरा लटकवायचं. ढाकच्या किल्ल्यावर आपण वापरलं होतं ते आपण धुतलं आहे काल. तर ते नाही आणले आपण, त्याच्यामुळे जरा लपडा झाला आहे. वजच रे देवा, वजच घेऊन चाल. जेवढे मी आवाजांकडे लक्ष देईन तेवढीच मला भीती वाटेल. मला असं वाटते आवाजांकडे लक्षच नाही दिलं पाहिजे. प्रपर पावलं टाकली पाहिजे. आपण वस्तीत पोचू, हेल्मेट घेऊ, काय असेल ते आजीला घेऊन टाकू भाई. आणि भाई पहिले घरी पळू. त्या जंगलाची जी वाट आहे ती थोडीफार अवघड आहे. आणि किल्ला तो एक जी बेचकी आहे दोन्ही दगडांच्या मध्ये, ते अवघड आहे. बाकी काय जास्त
मला काय अवघड वाटलं नाही. फक्त डोळे आणि कान नीट ठेवायचे आणि किल्ल्यावर जाण्याचा जो मार्ग आहे आणि ज्या रिबिन्स आहेत त्या लिहिलेल्या आहेत आणि रिबिन्स लावलेल्या आहेत त्या फक्त नीट लक्षपूर्वक बघत जायचं. जर तुम्ही घाबरलात तर मग तुम्ही चुकशान. मी तर घाबरलो होतो, बट मला एवढं माहिती होतं की मला रिबिन आणि जे बोर्ड्स आहेत किल्ल्याचे लावलेले ते नीट बघायचे आहेत आणि त्याच्यानुसार मी बरोबर केलं सगळं. रिटर्न आलो आपण इथं वस्ती पुढं आणि आता आपण बघूया आता ते आजी पिच्ची काय बोलतं ते. माझ्याकडे तर काही पैसे नाहीत, बघू काय होते. आणि आपण आपला व्लॉग इथंच एंड करून टाकूया. आणि उद्या आपण जाणारे प्रबळगड कलावंतीन. मजा आली या किल्ल्यावर पण आणि आवाज येत होते, बट आपण केला पूर्ण कंप्लीट. गुहा वगैरे सगळं बघितलं. तर थँक्यू सो मच. तुम्ही व्हिडिओ माझे बघत असाल आणि लाईक करत असाल तर शेअर पण करा. थँक्यू सो मच. बाय बाय. जय शिवराय.